होळी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी स्वामी भक्तांनी मनापासून या 5 गोष्टी नक्की करा आणि स्वामी कृपेचा अनुभव घ्या. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. येणारी हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळीचा दिवस आपल्या आयुष्यातील इडापिडा टाळून प्रगतीचे मार्ग मोकळे करण्यासाठी एक मोठी संधी आहे. जर तुम्ही स्वामींचे निस्सीम भक्त असाल तर या दिवशी अशा 5 गोष्टी आहेत ज्या केल्यानं स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच 5 खास गोष्टींबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट, स्वामींना नैवेद्य आणि पुरणपोळीचा मान द्या. होय, हुताशनी पौर्णिमेला घराघरात पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो. स्वामी भक्तांनी या दिवशी आवर्जून स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर 2 पुरणपोळी, कटाची आमटी आणि तुपाची धार असलेला नैवेद्य अर्पण करावा. नैवेद्य दाखवताना स्वामी स्तवन म्हणावं. यामुळे घरात अन्नाची कमतरता भासत नाही आणि स्वामींची प्रसन्नताही लाभते असं सांगितलं जातं. तुम्हीही होळीच्या दिवशी हा नैवेद्य दरवर्षी दाखवत असाल तर कमेंट करून सांगा आणि आपले अनुभवही शेअर करायला विसरू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप. होय, होळीच्या दिवशी अग्नितत्वाचं महत्त्व जास्त असतं. शक्य असल्यास घराबाहेर किंवा होळीच्या ठिकाणी जाताना मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुरू ठेवावा. जर तुम्हाला शक्य असेल तर घरी स्वामींच्या समोर बसून 1 माळ जप पूर्ण करावा किंवा 108 वेळा हा मंत्र जप करावा. हा जप तुमच्या मनातील भीती आणि नकारात्मकता जाळून टाकण्यास मदत करतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट, तारक मंत्राचं पठण. स्वामी भक्तांसाठी तारक मंत्र हे सर्वात मोठे कवच आहे. म्हणून हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच होळीच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा होळी प्रज्वलित होते त्या काळात घरात बसून किंवा होळी समोर उभं राहून किमान 3 वेळा तारक मंत्राचं पठण करावं. अशक्य ही शक्य करतील स्वामी या ओळींमध्ये ऊर्जा तुमच्या संकटांचा नाश करण्यासाठी पुरेशी आहे असं सांगितलं जातं आणि हे अनुभव बऱ्याच जणांनी अनुभवलेले आहेत. तुम्ही सुद्धा होळीच्या दिवशी तारक मंत्राचं पठण केलं असेल तर तुम्हाला आलेले अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. चौथी महत्त्वाची गोष्ट, होळीला नारळ अर्पण करावं आणि प्रदक्षिणा कराव्यात. होळी पेटल्यानंतर तिची पूजा करताना स्वामींचं स्मरण करून 1 नारळ अर्पण करावा. होळीला 5 किंवा 11 प्रदक्षिणा आवर्जून घालाव्यात. होळीला प्रदक्षिणा घालताना आपल्या घरातील आजारपण, दारिद्र्य आणि वाईट दृष्ट या अग्नीत भस्म व्हावी अशी प्रार्थना स्वामींकडे करावी. आणि दुसऱ्या दिवशी होळीची राख आपल्या घरी आणावी, ती कपाळाला लावावी. घरातील सर्वांना ही राख कपाळाला लावून द्यावी. यामुळे घराला स्वामींचं रक्षण मिळतं अशी श्रद्धा आहे.